नमस्कार मैत्रिणींनो, धागा फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की भाईचं कटिंग खूप अतिशय सोप्या पद्धतीने भाईचं कटिंग आहे. तर ह्या पद्धतीनं जर तुम्ही भाईचं कटिंग केलात तर कधीच भाई चुकणार नाही. आणि ज्यांचं शिक्षण झालं नाही त्यांनासुद्धा जर ब्लाऊज शिवायची इच्छा असेल तर ह्या पद्धतीनं तुम्ही नक्कीच भाईचं कटिंग करा. म्हणजे तुमचं भाईचं कटिंग पण कशा पद्धतीनं करायचं हे पण तुम्हाला जमेल आणि तुमचे सुद्धा ब्लाऊज तुमचं तुम्ही घरी शिवू शकता. तर खूप सोपी खूप छान पद्धत आहे. तर त्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला डबल असा पेपर घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता असा फोल्ड मी करून घेतलेला आहे. बंद बाजू ही माझ्या साईडला घेतलेली आहे मी आणि सुट्टी बाजू त्या साईडला आहे. तर आता इथून आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. तर त्यासाठी ज्या ब्लाऊजचं तुम्ही भाईचं कटिंग करणार आहात ना, तर ती आपल्याला व्यवस्थित इस्त्री करून घेणं गरजेचं आहे. म्हणजे काय होतं, बऱ्याच वेळा ब्लाऊज घातल्यानंतर चुरगळतो. तर व्यवस्थित इस्त्री करून घ्या, म्हणजे मेजरमेंट घेताना आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही. तर बघू शकता असं भाईवर भाई मी ठेवलेली आहे, डबल भाई. आणि त्याच्यानंतर बघू शकता आपल्याला असं असं ठेवायचे आहे भाई. व्यवस्थित ठेवून घ्या, म्हणजे कुठंही असं कमी जास्त होता कामा नये, असं व्यवस्थित ठेवून घ्या. आणि त्याच्यानंतर ना आपल्याला काय करायचं आहे, दोन बोटं एवढं मार्जिन खाली सोडायचं. म्हणजे ज्यांना टेपचे अंक कळत नसतील आणि कसं मेजरमेंट घ्यायचं कळत नसेल तर दोन बोटं आपल्याला सोडायचं आहे मार्जिनसाठी. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथे मार्किंग करून घ्यायचं आहे भाई उंचीला. आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, त्याच्यानंतर ना जो आपला हा मुंडाचा घेर आहे ना, तो आतल्या साईडला असा ढकलायचा आहे. बघू शकता तुम्ही असा आतल्या साईडला पूर्ण हे असं ढकलून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. म्हणजे जसं तुम्हाला हे दिसतंय ना, मी असा फोल्ड केलाय, तुम्ही व्यवस्थित बघा म्हणजे सगळे पॉईंट तुम्हाला नक्की लक्षात येतील. जसं आहे ना तसं आपल्याला ह्या पद्धतीनं व्यवस्थित असं आखून घ्यायचं आहे. म्हणजे शेवट जिथं आपलं फिटिंगचं माप असतं ना, तिथपर्यंत आपल्याला हे माप घ्यायचं आहे. तर बघू शकता हे असं आलेलं आहे. आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, दंडघेर. आता आपला दंडघेर किती आहे ना, तो असा मेजर करून घ्यायचा आहे. बघू शकता इथपर्यंत आपला हा दंडघेर आलेला आहे. आणि दोन बोटं आपल्याला जास्तीची घ्यायची आहेत. दोन बोटं घ्यायची आहेत. म्हणजे ज्यांना म्हणजे मेजरमेंट टेप वापरता येत नसेल तर त्यांच्यासाठी हे आहे. दोन बोटं घ्यायचे आहेत. आणि त्याच्यानंतर बघू शकता, तर हे मैत्रिणींनो, मी व्हिडिओ हा रिक्वेस्टेडच व्हिडिओ आहे. एका त्यांची कमेंट आली होती म्हणून मी हा बनवत आहे. तर त्या म्हणल्या माझं शिक्षण झालेलं नाही आहे, पण मला हा ब्लाऊज बनवायचा आहे माझे स्वतःचे, तर मला अगदी सोप्या पद्धतीनं सांगा. त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे मैत्रिणींनो. तर ज्यांना खरंच हा व्हिडिओ बघायची गरज आहे किंवा ज्यांना खरंच अंक लक्षात येत नसेल किंवा शिक्षण झालं नसेल तर त्यांनी या पद्धतीनं नक्की करू शकता. आणि मेजरमेंट घेऊन पण कशा पद्धतीने करायचं ह्याच्यावरती पण मी व्हिडिओ बनवलेली आहे. तर त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आता हा झाला आपला पाठीमागच्या मुंड्याचा आकार, हा झाला आपला दंडघेर आणि हे झालं आपलं मार्जिन. तर आता काय करायचं आहे असं आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. तर बघू शकता ह्या पद्धतीने मी कटिंग करून घेतलेलं आहे, तुम्हाला दिसत असेल. आता आपल्याला काय करायचं आहे, आता हे झालं आपलं दोन पदरवर कटिंग. आता फ्रंट साईडच्या मुंड्याचा आपल्याला आकार देताना इथून असं घ्यायचा आहे आणि थोडासा असा शेप देऊन घ्यायचा आहे. म्हणजे हा जो शेप आहे ना, हा आपला थोडासा आतनं आला पाहिजे. आणि मग असं कटिंग मार्किंग करायचं आणि नंतर आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. तर बघू शकता ह्या पद्धतीनं आपलं झालेलं आहे. म्हणजे एक तिथं 1.25 इंच मधलं अंतर येणं गरजेचं आहे, तर आपली भाई परफेक्ट बसणार आहे. एक तिथं 1.25 इंच. तर ह्या पद्धतीनं झालेला आहे आपल्या फ्रंट साईडच्या मुंड्याचा आकार. हे बॅक साईडच्या मुंड्याचा आकार आपला झालेला आहे. तर तुम्हाला दाखवते आता. तर ह्या पद्धतीनं तुम्ही नक्की भाईचं कटिंग करून घ्या. तर बघू शकता हे असं भाई ठेवून मी केलेलं आहे सगळं मार्किंग. म्हणजे आपली तयार शिलाईमध्ये जाऊन पूर्ण तयार भाई आपली अशी येणार आहे. हा जो खालचा तळ आहे, हा दंडघेर आहे इथे ठेवलेला आहे.
हा जो मुंड्याचा घेर आहे मी इथं असा टाकलेला आहे. तर ह्या पद्धतीनं जर तुम्ही मार्किंग कराल तर नक्कीच तुम्हाला भाईचं माप सापडणार आहे आणि भाईचं कटिंग परफेक्ट जमणार आहे. तर ज्या ताईंचं शिक्षण झाले नाही आणि त्यांना भाईचं कटिंग करायचं आहे तर या पद्धतीनं नक्कीच करू शकता. तर खूप सोपी, खूप छान पद्धत मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे मैत्रिणींनो. तर खरंच हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.